सप्रेसचं पियुष कसं बनवायचं ते आता आपण बघणार आहोत. सप्रेसचा पियुष प्रीमिक्सचा असा 200 ग्रॅमचा पाऊच येतो, तो पूर्ण आपण वापरायचा आहे. याच्यामध्ये 9 ग्लास पियुष बनतं. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे केसर श्रीखंड. केसर श्रीखंडचा असा 3 किलोचा बॉक्स येतो. तुम्हाला पियुष बनवायच्या आधी ते बाहेर काढून रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे. याच्यामधून आपण अर्धा किलो श्रीखंड वापरणार आहोत. त्याचबरोबर आपण 1 लिटर ताक, इकडे अर्धा लिटरच्या 2 पिशव्या मी घेतलेल्या आहेत, त्या आपण वापरणार आहोत. आपण आता बघूया पियुष कसं बनवायचं. सर्वप्रथम मी इकडून श्रीखंड घेणार आहे या जारमध्ये. हा मोठा जार आपल्याला लागेल साधारण पियुष बनवण्यासाठी एवढा. तो मी आता वेइंग स्केलवर ठेवते आहे आणि याचं वजन मी टेअर वेट 0 केलेलं आहे. याच्यामध्ये मी अर्धा किलो नॉर्मल टेम्परेचरला आलेलं केसर श्रीखंड घेणार आहे. श्रीखंड ट्रान्सफर करताना तुम्ही 2 चमच्यांचा वापर करा, म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल. अर्धा किलो श्रीखंड आपण याच्यामध्ये घेणार आहोत. हे एक्झॅक्ट अर्धा किलो श्रीखंड झालेला आहे. या अर्धा किलो श्रीखंडामध्ये आता हे मी एंटायर पियुष प्रीमिक्स पावडर, सप्रेसची पियुष प्रीमिक्स पावडर आहे, ती आपण घ्यायची आहे. वरती पावडर उडू नये म्हणून मी असा हात धरला होता. सर्वप्रथम आपण ही पावडर आणि श्रीखंड मिक्स करून घेणार आहोत विस्करच्या साहाय्याने. थोडंसं ते मिक्स करून घ्या. पियुष बनवण्यासाठी हे असं उभा भांडच आपण वापरायचं आहे, कारण पावडर मिक्स करताना ते उडू शकते, ती बाहेर येऊ नये म्हणून आपण असं उभं भांड वापरायचं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा लिटर ताक आधी घालणार आहे. आणि हे आधी आपण अशा पद्धतीने पण मिक्स करायचं आहे. मध्ये मध्ये बाजूचं सगळं श्रीखंड आपण याच्यात घेणार आहोत आणि या पद्धतीने पण प्रॉपर मिक्स करायचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी विस्कर ठेवून आपण असं मिक्स करायचं आहे. सो दॅट सगळीकडचं श्रीखंड व्यवस्थित मिक्स होईल. आता याच्यामध्ये मी उरलेलं अर्धा लिटर ताक घालते आहे. केसरचा छान रंग याला आणि वेलचीचा छान वास येतो आहे. आपलं पियुष ऑलमोस्ट आता सर्विंगसाठी रेडी आहे. ते सगळं व्यवस्थित सगळ्या बाजूने मिक्स झालं का एकदा चेक करा. थोडंसं श्रीखंड बघा, असं तुम्ही तिरकं केल्यावर थोडंसं श्रीखंड बाजूला दिसतं, ते आता आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलेलं आहे की असा उभा, एवढा मोठा उभा
जग आपण पियुषसाठी घेणार आहोत. कडेनी पूर्ण श्रीखंड मी स्क्रॅप करते आहे इथून. याला बाजूला खाली श्रीखंड चिकटलेलं असतं, ते चमच्याच्या सहाय्याने सगळं काढून घ्या. असं कडेला चिकटलेलं श्रीखंड असतं ते आपल्याला पूर्ण काढायचं आहे. परत एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करणार आहे. पियुष आता सर्विंगसाठी कम्प्लिटली रेडी आहे. 9 ग्लास पियुष रेडी होतं. पियुष कसं सर्व करायचं, तर हा जो आपला ग्लास आहे तो आपण वेइंग स्केलवर ठेवूया. टेल वेट 0 करूया. त्याच्यामध्ये 180 ml पियुष आपण ml पियुष आपण घेणार आहोत. साधारण हे ग्लास तुम्ही बघितलात तर एवढं पियुष येतं. असे याच्यामध्ये 9 ग्लास भरू शकतात. पियुष पार्सलला देताना आपण हा जो ग्लास सर्विंगसाठी भरला आहे त्याला हे असं लीड असतं ते लावायचं आहे. लीड असं सेंटर टू पेरिफरीने आपण परत नेक्स्ट लावायचं, ते टाईट लागतं. अशा पद्धतीने हे टाईट बसलं आहे. याला आपण लॉंग सेलोटेप घेणार आहोत आणि ही लॉंग सेलोटेप आपण लावली आहे. स्मॉल टेकअवे बॅगमध्ये हे पियुषचा ग्लास आपण ठेवणार आहोत. त्याच्याबरोबर 1 चमचा आणि 1 टिश्यू पेपर. आपलं पियुष पार्सलसाठी रेडी आहे. इथे एक सेलोटेप लावली की पार्सल रेडी.